बघा आम्ही कुठे आलो, डीमार्टला आलो आता. पाय बरोबर ठेवलं. डीमार्टमध्ये किराणा घ्यायला. चला आता किराणा घेऊया डीमार्टमधून. संपर्क नाही राहायचं का आम्हाला करायचं संपर्क. आज तू कसं मोठे लोक बाबा. जाड पोहा घ्यायचा आहे. घेऊ का? जाड पोहा घ्यायचा आहे. एक नाही दोन तीन. अरे होत नाही. सकाळी सुमितचा डबा बनवून झाला. माझ्या नाश्त्याला मी हा मसाला ओट्स बनवला. त्याचबरोबर सेब. अशा प्रकारे माझा आजचा नाश्ता आहे. तर ताईंनो हे बघा, माझा पोर्च स्वच्छ करून झाला आहे. पाण्याने पूर्ण धुवून घेतला. आणि आता इथे छोटीशी अशी रांगोळी काढणार आहे मी. एक दोन तीन चार पाच सहा.
हे बघा, अशा प्रकारे माझी छोटीशी रांगोळी झाली. काल ना मी डीमार्टमध्ये गेली होती. तर डीमार्टमधून मी काही किराणा सामान आणला. तर ते किराणा सामान ठेवायला मी आज डबे घासून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते डबे. हे बघा, आता मी हे डबे घासून घेणार आहे. मागच्या महिन्यामध्ये ना मला किराणा आणायला वेळच नाही मिळाला, कारण माझी तब्येत पण बरी नव्हती. त्याच्यानंतर तब्येत थोडी बरी झाली तर मग चंद्रपूरला जायचं होतं, ते जुनं घर साफ करायला. नंतर मग थोडं इकडे तिकडे जाणं झालं, त्यामुळे किराणा आणायला वेळ नाही मिळाला. तर आज मी हा किराणा, काल डीमार्टमध्ये गेलो होतो आम्ही, तर किराणा घेऊन आलो. आज पूर्ण डबे वगैरे स्वच्छ करून मी किराणा साफ करून डब्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी हे डबे घासून घेत आहे. बरेच कामे असतात, कधी वेळ मिळतो कधी नाही मिळत. घरचे पण कामं करा, बाहेरचे पण कामं करा, त्याच्यामध्ये कधी कधी काही कामे राहून जातात. आता सगळ्या वस्तू संपल्याच होत्या घरी. तर सुमितला म्हटलं चल आपण किराणा घेऊन येऊ आधी, कारण तेल पण संपलेलं होतं, साखर, चायपत्ती, सगळ्या वस्तू संपलेल्या होत्या. तर अशा प्रकारे मी हे भांडे वाळून घेतले. आणि असे भांडे जर वाळून घेतले तर आपल्या वस्तूला कीड लागत नाही. तर ताईंनो, अशा प्रकारे मी आज माझे डबे घासून घेतले किराणा भरून ठेवायला. तर अशा प्रकारे मी आज डबे पण वाळत टाकले. जर उन्हामध्ये डबे जर चांगले सुकले गेले तर डब्यातल्या वस्तू खराब होत नाही, जर आपण त्या भरून ठेवल्या तर. तर हे बघा, मी आज काही अर्धे डबे घासले आणि काही उद्या पण अर्धे डबे घासून घेणार आहे. जर एका दिवशी जर पूर्ण डबे घासले तर बाकीचे कामं राहून जातात, म्हणून मी आज एवढेच डबे घासले. बाकी डबे उद्या घासते आणि उन्हात स्वच्छ वाळवून घेते. तर आता मी बाकीचे कामं करून घेते. गॅस ओटा स्वच्छ करून घेते. हॅलो ताईंनो, आता माझे पूर्ण सगळे कामं झाले, झाडू, पोछा, भांडे. आणि आता मी तुम्हाला, काल डीमार्टला गेली होती मी, तर डीमार्टवरून किराणा वस्तू आणल्या आहेत. तर मी आज तुम्हाला हे काय काय आणल्या त्या वस्तू दाखवणार आहे. तर 2 महिन्याचा किराणा आम्ही घेऊन येतो आणि काही वस्तू लागल्या तर मग नंतर मी इथून काही किफायत बाजार आहे, तिथून काही वस्तू लागल्या तर त्या वस्तू घेऊन येते मध्ये. पण एकदाच आम्ही डीमार्टमधून 2 महिन्याच्या किराणा वस्तू घेऊन येत असतो. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय वस्तू आणल्या आहे त्या. तर हे बघा, हे आहे बाजरी. 1 किलो बाजरी आणली आहे. आणि हे आहे नाचणी, ती अर्धा किलो नाचणी आणली आहे. कारण मी हे सगळं मिक्स करून, नाचणी, बाजरी आणि ज्वारी हे सगळे मिक्स करून दळून आणते आणि त्याच्या भाकरी बनवते, म्हणून ह्या वस्तू आणलेल्या आहे. आणि हे आधी मी हे चणे घेतले. हे चणे आहे, हे सुमितला रोज भिजत टाकून याचं
मोड आलेली उसळ बनवून येते चण्याची. तर हे अर्धा किलो नंतर घेतले आणि हे आधी हे घेतले. तर हे असे चणे घेतले. त्याच्यानंतर हे विम साबण आहे भांडे घासायला. तर हे विम साबण आणले आहे. 2 पॅक आणले विम साबणचे. आणि ही आहे मूग डाळ आहे, मुगाची डाळ. तर कधी कधी वडे वगैरे बनवायला मुगाची डाळ आणली आहे. आणि हे 4 पॉकेट मी सोप आणलेले आहे. सोप याच्यासाठी आणलेले का मला मिक्स ओवा, सोप, तीळ हे मिक्स करायचे आहे आणि ते भाजून घ्यायचे आहे. म्हणून मी हे 4 पॉकेट घेऊन आलेले आहे. आणि हा ओवा 3 पॉकेट ओवा आणलेला आहे. हा पण मला मिक्स करून तीळ, ओवा आणि सोप मिक्स करून ते भाजायचे आहे. आणि ही आहे उडद डाळ. हे 2 पॉकेट तीळ आणलेले आहे मी. आणि पुन्हा हे एक विम साबणचं पॉकेट राहिलेलं होतं ते. आणि याच्यात साबूत मूग आणलेले आहे. उसळ बनवायला मूग आणले. आणि हे आहे मखाणे. तर हे मखाणे मी सुमेधला भाजून देते, त्यासाठी मखाणे आणले. आणि हे टाटा मीठ. आणि ही ज्वारी आहे 1 किलो. आणि ही तूर डाळ आहे. तर ही किती 2.5 किलो ही तूर डाळ आहे. आणि हँडवॉश आणले आहे 2 डेटॉल हँडवॉश. हे हार्पिक. आणि वॉशिंग मशीनचा लिक्विड आहे. वॉशिंग मशीनचं लिक्विडच वापरते मी. आणि हा पोहा, जाड पोहा आहे पोहा बनवण्यासाठी. आणि ही चहा पावडर आहे. आणि ही आम्ही सपोला गोल्ड कॅन घेत असतो. तर गोडा तेल सपोला गोल्ड. तर ह्याच्यावर हे पण एक पॉकेट मिळालं आहे फ्री. तर हा. आणि हे जे ताराची भांडे घासणी आहे ते भांडे घासायला, म्हणजे गंज वगैरे ताराची भांडी घासणी आहे. तर अशा प्रकारे डीमार्टमधून मी हा किराणा वस्तू आणलेला आहे. आणि डबे पण घासून घेतलेले आहे. ते नंतर भरून घेईल मग डबे वाढल्याच्या नंतर. तर अशा प्रकारे हा माझा डीमार्टच्या वस्तूचा. तर ताईंनो, अशा प्रकारे हा माझा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर चला, तर बाय बाय.